नमस्कार, आपण पाहतात यूथ लीडर न्यूज. मी दीपक चव्हाण. पाहूया आजची ठळक घडामोड. विशाळगड प्रकरणावरून कोणत्या प्रकारच्या अफवा पसरल्यास किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून दोन समाजात तणाव निर्माण होईल अशा पोस्ट शेअर केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिला आहे. विशाळगड प्रकरणी कोल्हापूर पोलीस योग्य दिशेने तपास करीत असून या प्रकरणात काहींना अटकही करण्यात आली आहे, तसेच काहींचा शोधही सुरू आहे. मात्र तरीही विशाळगड घटनेवरून समाजामध्ये तणाव निर्माण करणारे पोस्ट अफवा पसरवल्या जात असल्याची माहिती पोलिसांपर्यंत आली आहे. त्यामुळे असे प्रकार कोण करत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असा इशाराही संदीप घुगे यांनी यावेळी दिला आहे. जय हिंद. सर्वांना माझा नमस्ते. सर्व सांगली जिल्ह्यातील नागरिकांना माझं आव्हान आहे की आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विशेष करून विशाळगडवरून जो वाद निर्माण झालेला आहे यामध्ये कोणताही गैरसमज अफवा पसरू नये. जी घटना घडलेली आहे त्याच्यावर स्थानिक पोलीस प्रशासनाने ताबडतोब कारवाई पण केली आहे. त्या ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत. काही आरोपींना पोलीस विभागानं पकडलेलं पण आहे. बाकी आरोपींचा शोध तिथं घेणं चालू आहे. तर आपल्याकडे कुठेही जिल्ह्यामध्ये यावरून गैरसमज किंवा कोणत्याही चुकीच्या बातम्या प्रसारित होऊ नयेत. विशेष करून सोशल मीडियावरून याची प्रत्येकानं दक्षता घ्यावी. आम्हीसुद्धा सोशल मीडियावर लक्ष ठेवून आहोत. सर्व जबाबदार नागरिकांना या ठिकाणी विनंती पण आहे, आपल्या निदर्शनास कोणतीही गोष्ट आली तर ताबडतोब तुम्ही स्थानिक पोलीस स्टेशन, स्थानिक प्रशासन यांना ती माहिती द्यावी, जेणेकरून आम्हाला त्याच्यावर ताबडतोब कारवाई करता येईल. पोलीस विभागाकडून खबरदारीचे उपाय म्हणून आम्ही संपूर्ण जिल्ह्यात महत्त्वाच्या ठिकाणी फिक्स पॉईंट लावत आहोत. पेट्रोलिंग पण चालू आहे. आमची गोपनीय यंत्रणा पण सतर्क आहे आणि कुठेही काही चुकीचा प्रकार होणार नाही यासाठी आम्ही पूर्णतः सज्ज आहोत. आज मोहरम त्याचबरोबर आषाढी एकादशी या दोन्ही गोष्टी आपल्याकडं अतिशय शांततेनं पार पडत आहेत. याच्यामध्ये प्रत्येक नागरिकाचं योगदानही महत्त्वाचं आहे. शांतता समितीच्या बैठका पण पोलीस स्टेशन स्तरावर घेण्यात आलेल्या आहेत. त्याप्रमाणे सगळ्यांना योग्य त्या सूचना पण आपण देत आहोत. ग्रामीण स्तरावर पोलीस पाटीलही आपापल्या हद्दीमध्ये सतर्क आहेत, लक्ष ठेवून आहेत. आणि माझं मीडियाला पण आव्हान आहे की आपणही या बाबतीत नागरिकांना योग्य त्या सूचना, योग्य ती माहिती वेळोवेळी पुरवावी. धन्यवाद. जय हिंद. सर्वांना माझा नमस्ते. सर्व सांगली जिल्ह्यातील नागरिकांना माझं आव्हान आहे की आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विशेष करून विशाळगडवरून जो वाद निर्माण झालेला आहे यामध्ये कोणताही गैरसमज अफवा पसरू नये. जी घटना घडलेली आहे त्याच्यावर स्थानिक पोलीस प्रशासनाने ताबडतोब कारवाई पण केली आहे. त्या ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत. काही आरोपींना पोलीस विभागानं पकडलेलं पण आहे. बाकी आरोपींचा शोध तिथं घेणं चालू आहे. तर आपल्याकडे कुठेही जिल्ह्यामध्ये यावरून गैरसमज किंवा कोणत्याही चुकीच्या बातम्या प्रसारित होऊ नयेत. विशेष करून सोशल मीडियावरून याची प्रत्येकानं दक्षता घ्यावी. आम्हीसुद्धा सोशल मीडियावर लक्ष ठेवून आहोत. सर्व जबाबदार नागरिकांना या ठिकाणी विनंती पण आहे, आपल्या निदर्शनास कोणतीही गोष्ट आली तर ताबडतोब तुम्ही स्थानिक पोलीस स्टेशन, स्थानिक प्रशासन यांना ती माहिती द्यावी, जेणेकरून आम्हाला त्याच्यावर ताबडतोब कारवाई करता येईल. पोलीस विभागाकडून खबरदारीचे उपाय म्हणून आम्ही संपूर्ण जिल्ह्यात महत्त्वाच्या ठिकाणी फिक्स पॉईंट लावत आहोत. पेट्रोलिंग पण चालू आहे. आमची गोपनीय यंत्रणा पण सतर्क आहे आणि कुठेही काही चुकीचा प्रकार होणार नाही यासाठी आम्ही पूर्णतः सज्ज आहोत. आज मोहरम त्याचबरोबर आषाढी एकादशी या दोन्ही गोष्टी आपल्याकडं अतिशय शांततेनं पार पडत आहेत. याच्यामध्ये प्रत्येक नागरिकाचं योगदानही महत्त्वाचं आहे. शांतता समितीच्या बैठका पण पोलीस स्टेशन स्तरावर घेण्यात आलेल्या आहेत. त्याप्रमाणे सगळ्यांना योग्य त्या सूचना पण आपण देत आहोत. ग्रामीण स्तरावर पोलीस पाटीलही आपापल्या हद्दीमध्ये सतर्क आहेत, लक्ष ठेवून आहेत. आणि माझं मीडियाला पण आव्हान आहे की आपणही या बाबतीत नागरिकांना योग्य त्या सूचना, योग्य ती माहिती
वेळोवेळी पुरवावी. धन्यवाद.